पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. ब्लूमबर्ग अब्जाधीश 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? तर त्याचं उत्तर आहे गौतम अडाणी हे. प्रश्न 2, दुर्मिळ नाईट पॅरोट दिसून आल्याची नोंद कोठे निश्चित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशामध्ये. प्रश्न 3, तिसऱ्यांदा राज्यसभेचे उपसभापती म्हणून नियुक्त होणारे पहिले संसद सदस्य कोण? तर त्याचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंग हे. प्रश्न 4 पाहूया. 9वी हिंद महासागर परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे मॉरिशस देशामध्ये. प्रश्न 5, निर्यातदारांना मदत पुरवण्यासाठी रिलीफ योजना कोणी विस्तारित केली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 6, अपवित्रीकरण विरोधी विधेयक 2026 कोठे एकमताने मंजूर करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या IIT-ने AI आधारित खाणकाम प्रणालींसाठी विक्रम शोधी केंद्र सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT खडगपूरने. प्रश्न 8, रोमुआल्ड वडाग्नी यांनी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली? तर त्याचं उत्तर आहे बेनिन देशाच्या. प्रश्न 9, नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅनडा ISSF विश्वचषक 2026 मधील मिश्र सांघिक पिस्तूल स्पर्धेत भारतीय संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 10 पाहूया. जागतिक वारसा दिन अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे. प्रश्न 11, NDPS कायदा 1985 अंतर्गत अंमली पदार्थ तपासणी अधिक मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेले नारीती AI हे AI आधारित साधन कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य पोलिसांनी. गुजरात राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960 ला. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 12, ICC-ने 2026 मध्ये महिला T20 चॅलेंज ट्रॉफीच्या सुरुवातीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे रवांडा इथे. प्रश्न 13 पाहूया. FICCI चे नवे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अनंत स्वरूप यांची. प्रश्न 14, राष्ट्रीय महत्वाचे भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या याना गुंफा कोणत्या राज्यात स्थित आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या व राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत हे. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या विद्यापीठाने AI चा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हॅफिनियम ऑक्साईड मेमरिस्टर विकसित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे केम्ब्रिज विद्यापीठाने. प्रश्न 16, महामार्गावर एकात्मिक अपघात उपचार इंटिग्रेटेड ट्रॉमा केअर उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प संजीवनी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014 ला. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी हे व राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 17, दुबईमध्ये AI नवोपक्रम केंद्र कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मद्रासने. प्रश्न 18, वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये जगातील सर्वात मोठ्या सायबर गुन्हेगारी केंद्रांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे 10वा. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या सरकारने आपल्या राज्य अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 20, राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध कोण निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे हरिवंश नारायण सिंग हे. प्रश्न 21 पाहूया. जागतिक आर्थिक मंचातर्फे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 सालासाठी यंग ग्लोबल लीडर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे जय शहा यांना. प्रश्न 22 पाहूया. टाइम 100 मोस्ट इन्फ्लुएन्स पीपल 2026 यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे रणवीर कपूर यांचा. प्रश्न 23, कोणाला अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक सर्कल अवॉर्ड प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे
अरुंधती रॉय यांना. प्रश्न 24 पाहूया. पंजाबी गायक काका यांनी महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी कोणते ऍप लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे फ्रेंडो ऍप. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. बिहार राज्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचं उत्तर सांगायचं आहे. तर चला काल झालेले प्रश्नांचं रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे अतिशय महत्वाचं असतं. प्रश्न पहिला. आयुष चिंतन शिबिर 2026 चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2. IRCTC ने कोणत्या शहरातून दिव्य दक्षिण यात्रा रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 3. मे 2026 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 4 पाहूया. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांची उच्चस्तरीय परिषद भारतात पहिल्यांदाच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 5. हंगेरीचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पीटर मॅग्यार यांची. प्रश्न 6. भारताची पहिली विशेष अणुक्षेपणास्त्र मागोवा आणि सागरी पाळत ठेवणारी कोणती नौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे INS ध्रुव. प्रश्न 7 पाहूया. दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 18 एप्रिलला. प्रश्न 8. कोणत्या राज्याच्या संघाने 2026 मधील 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष गंगवार. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने UCC लागू करण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीला मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्याने. प्रश्न 10. महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्ष कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या. प्रश्न 11. जागतिक हिमोफिलिया दिन अलीकडेच कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 17 एप्रिलला. प्रश्न 12 पाहूया. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 येथे कोठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 13. हार्वर्ड दक्षिण आशियाई व्यक्ती ऑफ द इयर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सयानी गुप्ता यांना. प्रश्न 14. इंडियन डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स कॉर्पोरेशनच्या MD आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली? तर त्याचं उत्तर आहे के सत्यनारायण राजू यांची. प्रश्न 15 पाहूया. भारतातील पहिला चिप फॅब्रिकेशन फॅब प्लांट कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 16. पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनल मध्ये कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 17. खेलो इंडिया आदिवासी क्रीडा स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्यामध्ये. प्रश्न 18 पाहूया. भारताने वैद्यकीय मदत म्हणून कोणत्या देशाला 13 टन बॅसिलस कॅल्मेट गेरिन म्हणजेच BCG लस पुरवली आहे? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तानला. प्रश्न 19. सम्राट चौधरी हे बिहारचे कितवे मुख्यमंत्री बनले? तर त्याचं उत्तर आहे 24वे. प्रश्न 20. गेल आणि टुस्को लिमिटेड यांच्यातील करारानुसार उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकताच एक सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे झांसी इथे. प्रश्न 21 पाहूया. छत्तीसगड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे विष्णुदेव साई. प्रश्न 22. GE एरोस्पेस ही कोणत्या देशातील कंपनी आहे जिच्यासोबत भारतीय हवाई दलाने भारतात F404 इंजिन डेपो स्थापन करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे अमेरिकन कंपनी. प्रश्न 23. एशियन स्क्वॅश फेडरेशन पुरस्कार 2026 मध्ये पुरुष वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे अभय सिंग यांना. प्रश्न 24 पाहूया. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्याने. प्रश्न 25. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे काबूल. अमेरिकेने कोणाच्या विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले होते? तर त्याचं उत्तर आहे इराणच्या विरुद्ध. प्रश्न 27 पाहूया. चेतक स्क्रीन अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे आदित्य धर यांना. प्रश्न 28. माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू कुठे राबवण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. प्रश्न 29. भारत जगातील कितवा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे
तिसरा, तुमच्यासाठी प्रश्न आहे, सिक्कीम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.